बरंच अंतर आपण वरती चढून आलो आहे. 2 रिव्हर ब्रिजसुद्धा क्रॉस केले आहेत. आता मेबन आम्हाला सांगतो आहे अजून 10 मिनटं, अजून 5 मिनटं, अजून 50 पायऱ्या, असं करत करत आम्ही बऱ्याच वर चढून आलो आहे. आता मेबन म्हणतो एक 10-15 मिनटाचाच रस्ता बाकी आहे. होप सो. चला तर इथे पुन्हा एक तिकीट काउंटर आहे. इथे पुन्हा आपल्याला तिकीट काढायचं आहे. ॲडल्ट छोटंसं गाव आहे, सुंदर असं सुंदर गाव आहे. छोटे छोटे स्टॉल आहेत इथे. त्यांचा लोकल लेमन ज्यूस, कोल्ड्रिंक्स, चिप्स मिळतात. ते एक छोटंसं चर्च आहे. आपल्याला आता ही रिव्हर क्रॉस करायची आहे. हा असा रस्ता आहे. दोनशे पायऱ्या चढून आपण वर आलो आहे. आता पुढे नॉर्मल रोड आहे, प्लेन रस्ता आहे आता. लिव्हिंग रूट ब्रिजला आपण पोहोचलो आहे. खरंच हे स्वप्नवत वाटतं आहे. असं वाटतं स्वप्न बघते मी. मला कधी वाटलं नव्हतं की मी इथे येईन.
आत्ता वाजलेत 12:45 झालेत आणि आत्ता आम्ही परतीचा प्रवास स्टार्ट करतोय लिव्हिंग रूट डबल डेकर ब्रिजपासून. लेट्स सी आता आपल्याला किती वाजता आहेत खाली पोहोचायला. आता भरपूर दमछाक होणार आहे कारण आपल्याला पायऱ्यात चढायच्या आहेत. ह्या जुन्या झाडांची ही भक्कम झालेली मुळं आणि त्याच्यापासून बनला आहे हा नॅचरल ब्रिज. रिव्हर क्रॉस करण्यासाठी हा नॅचरल ब्रिज बनला आहे. आता आपण रिव्हर क्रॉस करतोय या लोखंडी ब्रिजवरून. अशी येताना बरीच लोक होती ह्याच्यावर. आता आम्ही तिघीच आहोत. मैं बॉटल पकड़ोगे क्या? थैंक यू. बन आपकी यहाँ की लैंग्वेज क्या है? लोकल लैंग्वेज खासी. खासी में हाय कैसे बोलते हैं या फिर हेलो? कुमनु. कुमनु. कुबले. 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 मेबन कुबले. आम्ही मेबनची भाषा शिकतो. आम्ही मेबनची भाषा शिकतोय. खासी. खासी इथली लोकल लँग्वेज आहे. मेबनने आमच्या बॅग्स पण कॅरी केल्या आहेत. इथे गाण्याचं जे कडवं आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. मेबन आमचं बॅगचं ओझं कॅरी करतोय. थँक्यू मेबन. कुबली नाही क्या बोलते? खुबले. करू अजून एकदा 1 2 3. आम्ही इथे एक लेमन ज्यूसचा ब्रेक घेतलाय. थोडा एक 5-10 मिनटं इथे रेस्ट करू. मागे एक छोटा स्टॉल आहे, तिथे लोकल लेमन ज्यूस मिळतं, जे आम्ही खाली उतरताना पण घेतलं होतं. आता हे दुसऱ्या स्टॉलवर घेतलंय. ही मेबनची फ्रेंड आहे आणि हे मेबनच्या फ्रेंडचं शॉप आहे. तर तिने हे जे लेमन ज्यूस आहे हे या बांबूच्या ग्लासमध्ये दिले. त्यांनी स्वतः हे ग्लास बनवलेत बांबूचे आणि ह्यात ते आपल्याला लेमन ज्यूस देतात. चिअर्स. आता या 2000 पायऱ्या आम्हाला चढायच्या आहेत. आमची मानसिक तयारी करण्यासाठी आम्ही इथे ब्रेक घेतला. एक 5 मिनटं थांबतो आणि मग ही जर्नी स्टार्ट करतो. 2000 पायऱ्यांची. आणि हा मेबन आमच्यावर हसतोय. हा बघा. त्याच्या फ्रेंडने आम्हाला बांबूचे ग्लास विकत दिले नाही. मराठी समज में आने लगा. थोडा
बांबूचे ग्लास वाटलं की हा आठवत झालं. जुगाड करत होता तो एका दुसऱ्या ठिकाणी पण नाही झाला. बॅड लक. अजून थोडं महाग असते. आम्ही बांबूच्या ग्लाससाठी एका ग्लासचे 100 रुपये द्यायला तयार आहोत. प्रयत्न केले. खूप प्रयत्न केले. मेबनला पण छळलं खूप. त्याने पण प्रयत्न केले आमच्यासाठी. नाही मिळत. बॅड लक आमचं. मेबन आप महाराष्ट्र में आओगे क्या? बांबू का ग्लास हमारे घर पे आओ. घर पे आओ. हम आपको महाराष्ट्र में घुमाएंगे. कोणता किल्ला? हरिहर. हरिहर, हा हरिहर गडावर घेऊन जाऊ आम्ही मेबनला. तो एकदम फास्ट. हरिश्चंद्रगड धावत जाईल तो. 2-3 वेळा जाईल तो खालीवर इतका स्टॅमिना आहे त्याचा. पण मेबन खरंच एक चांगला व्यक्ती आहे, चांगला गाईड आहे. खूप हेल्प केली आम्हाला बरंच. त्याने इथे जी खड्या मसाल्याची जी झाडं आहेत, रोपं आहेत, ती सगळी दाखवलं, माहिती दिली इकडची. आता मी हो आमचा तो पर्सनल फोटोग्राफर पण झाला. आमचं लगेज पण उचलतोय. हसून खेळून एकदम हसरं व्यक्तिमत्व आहे. हा हे बघताय अजून किती पायऱ्या बाकी आहे. 2000 पायऱ्यांपैकी आम्ही किती चढून आलो असो? 400 चढून आलो असो. अजून 1600 पायऱ्या बाकी आहेत. आणि अशाच उंच उंच पायऱ्या आहेत ज्या आम्हाला परत मागे खेचतायत. आम्ही ब्रेक घेत घेत चाललोय. काठीचा खूप उपयोग होतोय. ही बांबू स्टिक आहे ना, तुम्ही नक्की घ्या, याचा उपयोग होतोय. इथे ना ॲक्च्युली अशी पालखी पण आहे. तर ते पालखीचे किती रुपये आहेत ग? 4 ते 5,000. 4 ते 5,000 रुपये घेतात ते. इट्स नॉट डिपेंड करतं. ते डायरेक्ट तुम्हाला वर स्टार्टिंग पॉईंटला पोहोचवतील. या रूटवर तेजपत्त्याची बरीच झाडं आहेत. हे बघा त्याची पानं अशी सुकून खाली पडलेली. तमालपत्र. ती भेटली मला. शाळेचे दिवस आठवले. अशा म्हाताऱ्या उडवायचो शाळेत असताना. अरे उडाली जर उडव, मी व्हिडिओ काढते. असं हां फूक मारणार नाही त्याला. ऑलमोस्ट आम्ही पोचलोय. आता हार्डली 100 स्टेअर्स बाकी असतील चढायच्या. चला निघूया आता आपण. डायरेक्ट भेटूया वरती एंट्रन्सला. फायनली आम्ही पोचलोय. किती स्टेप्स असतील आता? 40-50 स्टेप्स असतील अजून बाकी. आता फक्त 40 ते 50 स्टेप्स बाकी आहेत. ऑलमोस्ट डन आहे. चला मैं मोटिवेट कर केला आहे. और 5 मिनिट और 10 मिनिट 50. मेबनने आम्हाला मोटिवेट करून रिटर्न पोचवलंय. तो प्रत्येक वेळेला आम्हाला चढताना उतरताना असं सांगायचा, ओनली 10 मिनिट्स, ओनली 5 मिनिट्स, 100 स्टेप्स, 50 स्टेप्स. असं करत करत शेवटी आम्ही आलो. थँक्यू मेबन. हां मी विसरली. कुबिया क्या बोलते? कुबिया कुबले मेबन. हॅलो कुमनू कुमले मेबन. कुबले मेबन. हा वरचा रस्ता जातो तर्ना विलेजला. आपल्याला जायचंय इकडे. इथे स्कूल आहे. ये फायनली आम्ही पोहोचलो. येस
थँक्यू सो मच मेबन. मेबनने आम्हाला हॉटेलपर्यंत सुखरूप आणून सोडलं आणि आम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन पण दिली आणि आम्ही त्याला खूप छळलं, बरेच प्रश्न विचारले. तर मजा आली. बेस्ट गाईड आहे तो. तर मी तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, स्क्रीनवर पण फ्लॅश करेल. तर तुम्ही येणार असाल इथे चेरापुंजीला लिव्हिंग रूट ब्रिजला, तर मेबनला नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.